आता जीवानं परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे. आपल्याला ध्यान नाही किंवा ध्यान करता येत नाही अशातला भाग नाही. आपण ध्यानामध्ये रंगलेले माणसं आहेत. ध्यान तुम्हाला सगळ्यांना येतं आणि चांगलं येतं, फक्त ज्याचं करायचं त्याचं नाही येत नाही अशातला भाग नाही. आम्ही तर म्हणतो ना, तुम्हाला मागच्याही वर्षी मी विचारलं होतं, कथेतून उठल्या उठल्या तुम्ही कुठं जाता? फलाटावरचे लोक वरलाकडे जाणार आहेत का? कुंभारीकडे नाही जाणार. फलाटावरचे फलाटाकडेच जातील का? होय, फलाटावरचे लोक फलाटाकडेच जातील. फलाटाकडचे लोक पांढरीच्या मारुतीकडे नाही जाणार का? कारण ते कथेत येताना ध्यानात धरून बसलेत आपला रस्ता खाल्लाकडे. तुम्हाला ध्यान शिकवायची गरज आहे? तुम्हाला ध्यान नाही का? तुम्हाला येत नाही का ध्यान? तुम्ही ध्यानात रंगलेले माणसं, पण संसाराचे. आणि आपल्याला ध्यान करायचं ते परमात्म्याचं. बाबा, संसाराचं ध्यान येतं हो, पण परमात्म्याचं ध्यान करायचं तर करायचं कसं आणि फायदा काय? परमार्थातलं ध्यान कसं करायचं आणि फायदा काय? आधी तुम्हाला ध्यानाचा फायदा सांगतो, मग ध्यान कसं करायचं ते सांगतो. परमार्थात जर तुम्ही ध्यान करत राहिलात तर तुमची आत्ताची जी वृत्ती आहे ती वृत्ती बदलून जाईल आणि तुम्हाला विश्वासच येणार नाही, तुमचं शरीर सुद्धा बदलून जाईल ध्यानानं. एवढी ताकद ध्यानामध्ये. ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया. शरीर सुद्धा ध्यानानं बदलून जातं. तुम्ही म्हणाल, बाबा मन बदलून जाईन आमचं ध्यानानं, मान्य, पण शरीरामध्ये काय बदल होईल ध्यान केल्यानं? तुम्हाला विश्वास येणार नाही, माफी मागून बोलतो. निरंतर ध्यान करणाऱ्या महात्म्याच्या शरीराचा घामाचा सुद्धा आत्तर तेलासारखा सुगंध येतो ध्यानात. आणि एरवी ध्यान न करणारा, चिंतन न करणाऱ्या माणसाचा घाम असं वाटतं त्याच्यापेक्षा शेळ्याच्या कोंडवड्यात जाऊन बसलेलं बरं, पण ह्या माणसाजवळ नको. इतकं बेकार वास येतो. याचा अर्थ आपला कुठेतरी परमार्थ ध्यान धारणा कमी आहे. ध्यान केल्यानं देहात काय बदल होतो? देह पवित्र होतो ध्यानानं. इतका पवित्र होतो ध्यानानं देह की ध्यान करणारा, भजन करणारा महात्मा व्यक्ती त्याची कशीच घाण वाटत नाही, त्याची किळसच नाही वाटत ध्यान करणाऱ्या महात्म्याची. एरवी आपल्यासारख्याची घाण वाटते, आपल्यासारख्याची घाण वाटते, ध्यान करणाऱ्याची किळस नाही वाटत. आळंदीमध्ये जे महात्मे संस्थेमध्ये शिकवतात, यांनी काही लग्न वगैरे केले नाही. आता यायला लग्नच नाही तर मग लेकर बाळ कोणते आहेत यांना? आपण लग्न केलं, वयाचे 50-60 वर्ष ज्या लेकरा बाळासाठी घातले ते मरताना आपल्याजवळ उभे राहतील हे ध्यानात सुद्धा ठेवू नका. पण मात्र तुम्ही जर निका परमार्थ केला तर तुमची सेवा कोणी पण करू शकते, कोणी सुद्धा करू शकते. आमच्या इथं आता काही गोष्टी खरं म्हणजे सांगू नाही. कधी कधी आमची मुलगी आमच्या आईला म्हणती, कोणत्या जन्मात पुण्य केलं होतंस म्हणून तुझे सगळे इतके लोक सेवेला येते. खरंच आमच्या आईच्या कोणी येतं सेवा करून जातं. त्याचा भाग सांगतो. मला असं वाटते माझा सुद्धा जन्म तिथं झाला आईच्या उदरी, याचा अर्थ ती फारच पुण्यवान आहे. आमच्या आई किती परिस्थिती त्यांची बिकट आहे, पण सेवा कोणी पाहुणा आला तरी तो सेवाच करून जातो आमच्या आईची. हा, सेवा करून जातो. आता हिशी बऱ्याच जणाला वाटलं होतं महाराजांची आईची तब्येत बरी नाही म्हणल्यावर भागवतालाच अडथळा येतो का काय कोणास ठाऊक. ती पुण्यवानच इतकी की ती माझ्या कोणत्याच कार्याला अडथळा आणू शकत नाही. हां, फार पुण्यवान आहे. कोणी सेवा करते का कोणी कोणाची सेवा? आमच्याकडे एक भिल्ल समाजाची माऊली, ती सकाळीच येते बिचारी आणि आमच्या आईची सेवा करून जाते. कशाची अपेक्षा नाही तिला. कोणी कोणाची सेवा असं करत नाही. तुमची सेवा जग त्या दिवशी करेन ज्या दिवशी तुमच्याकडे थोडं तरी पुण्य असेल. पण आता आजपर्यंत तुम्ही खूप कथा ऐकल्या भागवताच्या. आज मी तुम्हाला एक हात जोडून पाया पडून विनंती करतो, राहिलेल्या आयुष्यात जितकं होईल तितकं पुण्य कमवा आणि ते बी शुद्ध पुण्य कमवा.
आणि शुद्ध पुण्य कमवायचं म्हणजे एकच आहे, निंदा कोणाची ऐकायची, नामस्मरण मुखाने सारखं करायचं. नामस्मरणा व्यतिरिक्त नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचून निरंतर पांडुरंगाचं चिंतन करा, नामस्मरण करा. आळवा त्याला सांगा, बाबा तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. ही शिकर जरा ध्यान देऊन कथा आहे का. पांडुरंगाचं भजन करणाऱ्याला जर दुसऱ्याला शरण जावं लागत असेल तर ही लाज त्या पांडुरंगाला नाही का. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी, तुका म्हणे लाज कवना काहे नेनसी. तुझा भक्त म्हणायचं, शरण दुसऱ्याला जायचं हे आम्हाला पटत नाही. तर पंढरीनाथावर पूर्ण भार घाला आणि निरंतर परमात्म्याचं ध्यान करा, नामस्मरण करा. दळिता कांडिता तुझं गायीन रे अनंता. जे काम करताना त्या कामामध्ये थोडंसं तरी परमात्म्याचं ध्यान करा आणि ध्यानानंच जीवाचं कल्याण होईल. हे मंगलाचरणाच्या श्लोकाचा भाव आहे. एकदम मोठ्या प्रेमानं बोला, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. हे मंगलाचरण झालं. आता भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवत कथा श्रवण करायला आलात तर एक गोष्ट घेऊन या. कोणती? तुम्ही बसायला आसन नाही आणलं तरी चालेल, फक्त मत्सराचं पांघरून घरी टाकून या. मत्सर निर्मत्सर होऊन तुम्ही भागवताची कथा ऐका. काय होईल? प्रोज्झित कैतो धर्महा. भागवत भगवान असे, तुम्ही मत्सर टाकून भागवत ऐकलं की तुमचं कल्याण झालंच समजा. आम्ही ते मागही तुम्हाला सांगितलं होतं. आष्टीला म्हणले, एक डॉक्टरला होता हुशार, त्यानं इंजेक्शन दिलं की कशी बी बुखार राहतच होतं. आमचे एक फुलवडीचे पाहुणे त्या आष्टीला त्या डॉक्टरकडे गेले आणि ते म्हणले, काय नाही तुम्ही चिंता नका करू, एका इंजेक्शनात तुमची बुखारच गेली समजून घ्या. डॉक्टरनं इंजेक्शन दिलं, ते व्यक्ती घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आले. ते म्हणले, डॉक्टर साहेब तुमच्या इंजेक्शनानं आम्हाला काहीच फरक नाही झाला आणि काल तुमचं इंजेक्शन तुम्ही दिलं तर मला टोचल्यासारखं सुद्धा वाटलंच नाही. डॉक्टरनं काय केलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलं. तरी ते म्हणे, कसं हो डॉक्टर साहेब, मुंगी सुद्धा डसल्यासारखं होईना, तुम्ही कसं इंजेक्शन द्यालात. मग जरा डॉक्टरनं जरा असे कपडे वारून पाहिले तर कालचं बी इंजेक्शन कष्ट्यालाच लागलं होतं. ते कंबरपट्टा होता का, त्याच्यातच सुई, खाली त्याच्या अंगाला सुई चिटकलीच नव्हती. आता त्या कंबरपट्ट्यातच जर इंजेक्शन गेलं असेल तर बुखार जाईन का? बोला ना तुम्ही. 2 दिवसाचे इंजेक्शन कंबरपट्ट्यातच गेले ना, कशी बुखार जाईल? कंबरपट्ट्यात जर एवढा पॅक बांधून आलात तर त्या इंजेक्शनाचा फायदाच होणार नाही. मत्सराचं पांघरूनच जर पक्क घेऊन आला असतान तर भागवताच्या इंजेक्शनाचा फायदाच होणार नाही तुम्हाला. म्हणून मत्सर बाजूला टाका आणि गोड भागवत ऐका. कोण्याही जीवाचा वा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ऐकाज तुम्ही भक्त भागवत, ऐकाज तुम्ही भक्त भागवत. वरम सर्वेश्वर पूजनाचे, वरम सर्वेश्वर पूजनाचे, ऐकाज तुम्ही भक्त भागवत, ऐकाज तुम्ही भक्त भागवत. काय वेळेवर गोड प्रमाण दिलं महाराजांनी. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशा भावनेनं भागवत जर ऐकलं तर ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये तात्काळ परमात्मा प्रगट होतात. सद्यो अवरुधतेत्र कृतीभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात. बाबा
म्हणजे याचा अर्थ असा आहे की भागवत कथा ही परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे. अशी ही कथा संपूर्ण वेदरूपी वृक्षाचं परिपक्व फळ आहे. सुकाचार्याचं मुख या कथेला लागलेलं आहे. सज्जना हो, भागवत कथेला कंटाळू नका. पिबत भागवतम रसम आलयम. भागवत रूपी रस पिण्याकरता तुम्ही आळस करू नका. आणि न करी आळस रामनामी. जसं नामाचा आळस करू नये, कथेचा आळस करू नये, कीर्तनाचा आळस करू नये. असं जर तुम्ही भागवत कथा कीर्तनाचं जर तुम्ही श्रद्धेनं रसपान केलं तर हे भाविक हो, परमात्मा या जन्मात तुमच्यावर कृपा करतील. चालेल महाराज, काही हरकत नाही. सांगा आम्हाला कथा. नैमिष अरण्य आहे. फार प्रभावी आहे ही जागा. मी तुम्हाला याच्याही मागे सांगितलं होतं की भूमीचा एक महिमा असतो. काही भूमीमध्ये इतकी पवित्र भूमी असती की माणसाची तिथे गेल्यावर भावनाच बदलून जाते. धर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र. दिल्लीच्या पुढं हरियाणा लागतंय. हरियाणामध्ये आपलं यमुनेच्या किनाऱ्यावरच कुरुक्षेत्र भूमी आहे. त्या कुरुक्षेत्रावर आता सध्या कुरुक्षेत्र स्टेशनच आहे. आपली जी पंजाब अमृतसर रेल्वे जाते ती तिथूनच जाते कुरुक्षेत्रावरून. त्या कुरुक्षेत्रावरती कौरव पांडव लढाईला गेले. व्यासांनी कृपा केली, संजया तुला इथं बसल्या बसल्या तिथं काय चाललं ते दिसल. संजय धृतराष्ट्राच्या जवळ आहे आणि धृतराष्ट्राने विचारलं, संजया जे कुरुक्षेत्र आहे तर कुरुक्षेत्राला पहिलं विशेषण दिलं धृतराष्ट्राने, धर्मक्षेत्र. कुरुक्षेत्राला दुसरं नाव काय? धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र कशाला म्हणतात? जिथं गेल्यानंतर माणसाची बुद्धी बदलून जाते, भावना बदलून जाते. पंढरपूरला गेले ना तर काही माणसाला असं वाटते पुढच्या वर्षी आपण बी इथे एक पंगत घ्यायला पाहिजे. तीर्थात गेल्यावर माणसाची भावना बदलते, आपण पंगत घ्यायला पाहिजे. काय होतंय, 4 वारकरी जीव घालायला पाहिजेत. क्षेत्रामध्ये गेलं की माणसाची भावना बदलते, काहीतरी पुण्य केलं पाहिजे असं भावना होती. तर कुरुक्षेत्राला धृतराष्ट्राने धर्मक्षेत्र ही पदवी दिली. धर्मक्षेत्र का पदवी दिली? त्याचं कारण आहे, ज्या क्षेत्रामध्ये माणसाची बुद्धी बदलती त्याला क्षेत्र म्हणायचं. बरं, कोणाची बुद्धी बदलती? जे चांगले असतील त्यांचीच बुद्धी बदलती, दुष्टाची बदलन सांगता येत नाही. म्हणून धृतराष्ट्राने विचारलं, संजया त्या कुरुक्षेत्रावर माझ्या आणि पंडूराजाची मुलं गेलेत, काय करतेत रे ते? हा प्रश्न चुकीचा नाही वाटत का आपल्याला? कोणीतरी विचारलं, होय आपल्या गावातले एवढे लोक भजन घरात गेलेत, काय करतेत? होय काय करतेत म्हणजे ते काय? अरे भागवतच ऐकतेत ना. भागवत ऐकायलाच गेलेत म्हणजे भागवताला गेलेल्या माणसाला विचारा तुम्ही काय करतात भजन घरात जाऊन? काय करणार आहेत? कथा ऐकायला आलेत म्हणल्यावर कथाच ऐकणार आहेत ते. हां, थोडं झोपीची लहर आली तर जाऊ द्या, पण ऐकणार काय दुसरं? कथाच ऐकणार आहेत ना. भागवताला आलेत म्हणजे भागवतच. वावरात गेलेला माणूस वखरायला गेले म्हणलं ना तर वखरणच करीन. आता ही भुरभुर चालू आहे म्हणून नाही करायचा वखरण, पण जो माणूस ज्याच्यासाठी गेला तो तिथं त्याच्याशिवाय दुसरं काय काम करील? नाही नाही. हा प्रश्न विचारण्याच्या मागं धृतराष्ट्राचा मोठा डाव आहे. त्याला माहिती आहे ती जागा इतकी पवित्र आहे, तिथं माझे पोरं नाही पण माझ्या भावाच्या पोराची बुद्धी बदलू शकते. कारण भूमी धर्मक्षेत्र असल्यामुळं माझे मुलं तर दुष्टच आहेत, पापीच आहेत, यांचे मन नाही बदलणार, पण कदाचित पांडवांचं मन बदलू शकतं. युद्ध करायची भावना त्यांची नष्ट होऊ शकते, कारण भूमीचा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. म्हणून धृतराष्ट्राने विचारलं, किम कुर्वत संजय, काय करायलेत संजय ते? तर धृतराष्ट्रानं विचारलं ते खरंच झालं. पुढं संजयानं सांगितलं, महाराज दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे आणि अर्जुनाच्या रथावरती
शारंगधर भगवान बसलेले आहेत, ज्यांच्या ध्वजावरती हनुमंतराय विराजमान आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी. काय झालं हो? त्यावेळी तो अर्जुन म्हणू लागला, काय म्हणू लागला? हे ऋषिकेशा, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. रथम स्थापयमेच्युत. हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. ऐके अर्जुन तुके बोलिला. तुमच्या लेकराला सांगा तुम्ही, जायबर पिंट्या तांब्या भरून आण. असं म्हणणं त्यानं तांब्या भरून आणणं होणार नाही. 5 मिनिटं ते पोरग तोंडाकडे पाहते आणि मग त्याला विचार, आणणार रे पाणी? ते मग तो तांब्या सापडत नाही. आपलंच पोरग आपल्याला तांब्या भरून आणून देत नाही वेळेवर. पण नुसता अर्जुनानं म्हटलं माझा रथ हाकल आणि सैन्याच्या मध्ये नेऊन उभं कर. अर्जुनानं बोलले आणि कृष्ण परमात्म्याने ऐके अर्जुन इतुका बोलिला आणि श्रीकृष्णे रथ पेलीला नेवणी मध्ये केला उभा. त्याने दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला आणि अशा ठिकाणी केला भीष्माचार्य द्रोणाचार्याच्या पुढं. काय अर्जुनाला राग आला होता. अर्जुनाला असं वाटलं तो पहिल्याच दिवशी सगळं युद्ध संपलं पाहिजे. असा निर्वाणीचा बाण काढतो आणि सगळे एका बाणात मारून टाके. काय पर्याय झाला, परिणाम झाला. भीष्माचार्य द्रोणाचार्याच्या पुढं अर्जुन जाऊन उभं राहिला. समोरून गुरु मोठे महात्मे आणि खालून धर्मभूमी. त्या भूमीनं असा परिणाम केला अर्जुनाच्या मनावर की अर्जुनानं सांगितलं, देवा काय मी निघून चाललो इथून, मला युद्ध करायचं नाही. काय झालं रे? अरे देवा, हे आमचे वाड वडील, गुरु, सोयरे, सासरे, मातुल, मातुला, ससुरा, पौत्रा, शाला संबंधी नसतता आणि एवढ्यांना मारून या जवळच्या नातेवाईकाला मारू. ऐक देवा, यांना मारण्यापेक्षा मी आता हे युद्ध करायचं सोडून देतो. अहो, वास्तविक भगवद्गीतेत अर्जुनानं रथाच्या खाली उडी मारली नव्हती. रथाच्या खाली उडी मारली नव्हती. रथावरच बसून मी युद्ध करीत नाही असा बोलला होता. पण ज्ञानोबारायानं तर अर्जुनाला डायरेक्ट जमिनीवरच आणलं. काय ओवी आहे? ज्ञानोबाराय म्हणतात की त्यानं रथ सोडून दिला. ते तर उडी घातली खाला रथोनिया. रथाच्या खाली उडी मारली अर्जुनानं. निघून चाललो म्हटलं. काय करशील जाऊन? भीक मागन कुठं बी जाऊन. पण ह्यांना नाही मारणार. कोण येते? गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके. यांना हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. यांच्या रक्तानं माखलेलं राज्य मला नाही पाहिजे. मी चाललो हे सोडून. देव म्हटले, अर्जुना जायला काही हरकत नाही, ध्यानात ठेव. आता तू इथून निघाला तरी तुला जाऊ देणार नाही. हे चौकडून तुला वेडा देतील आणि बाणाच्या टोकाटोकानं तुला मारतील. म्हणून इथून जाण्याची इच्छा सुद्धा करू नको. आणि इथून जर गेलास तर तुझी अपकीर्ती होईल. देवाने त्याला समजून समजून युद्ध करायला लावलं. पर्याय अर्जुनाच्या मनात युद्धाला गेला. युद्धाला गेल्यावर अशी का भावना? त्याला आधी माहित नव्हतं का मला भीष्माचार्याबरोबर युद्ध करायचं? तर पहिलीच वेळ आहे का ही भीष्माचार्याबरोबर युद्ध करायची? विराटाच्या नगरीमध्ये जेव्हा हे सगळेजण आले होते, अर्जुन त्यावेळेला माणसाच्या रूपामध्ये सुद्धा नव्हता, स्त्रीच्या रूपामध्ये होता, ब्रह्मडेच्या रूपामध्ये होता. आणि तो विराटाचा पुत्र, तो उत्तराचा पुत्र कोण? विराट का? उत्तर राजा. तो उत्तर काय म्हणायचा? उत्तरेचा भाऊ उत्तर. ए ब्रह्मडे, तुला माहिती नाही माझा पराक्रम कसा आहे? तर आपण एकदा युद्धावर म्हणजे गेलो, रथावर उभं राहिलो, सैन्याला पळती भुई थोडी होती. ती ब्रह्मडेच्या रूपात अर्जुन म्हटलं, मग मला तुझं सारथी व्हायचं. तिथं बाया माणसाचं काय काम आहे? लोक बाया माणसाला लय हलक्यात घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आतापर्यंत जेवढे विजय झालेत तेवढे बाया माणसामुळेच झालेत. आपल्या भागवताची तरी किंमत कोणामुळे विचार करा बरं तुम्ही.
किती आवडीनं ऐकायला आल्यात त्या एवढ्या मोठ्या संख्येनं. कोणत्या क्षेत्रामध्ये माणसं चलता चलता मध्ये येते का? बाया माणसाचे काम आहेत का? अरे सगळे कामं त्याच्याशिवाय होतच नाही, ध्यानात ठेवा. जे काम करणारे ते त्यांचा सुद्धा जन्म त्यांच्यापासूनच झालेला आहे ना, बाया माणसाचं काम नाही. असं दशरथानं बी म्हणलं होतं कैकेयीला, तुझं काय काम आहे तिथं? आणि तिथं काय गुलाबजामुन तळायचेत का? काय गुलाबजामुन तळायचे नाही. जसा दशरथाला हट्ट केला आणि कैकेयी गेली तर देवा शत्रुपक्षानं असा बाण मारला तर आखच तोडून टाकला. चाक एकीकडे रथ एकीकडे झाला असता. पण बाईनं हात घातला खाली, तुटलेला रथ दोन्ही हातानं पकडून एके हातानं पकडाव. एवढं तिच्या हातामध्ये कसं काय त्याच्या कैकेयीच्या हातात एवढी ताकद कुठून आली? काय करायची लहान असताना? साधू संत ध्यानाला बसले की त्याच्या तोंडाला तव्याचं काळं लावित होतं. आता त्या संत महात्म्यानं पाहिलं आणि एके दिवशी असा राग आला संत लोकांना, काय ग तू आमच्या तोंडाला काळा लावती, जाय तुझं बी तोंड इतकं काळं होईन की कोणी तुझं नाव सुद्धा ठेवणार नाही जमान्यामध्ये. बाबा माफ करा, मी लहान आहे, मला कुठं कळत इतकं. बरं जाऊ दे, ज्या हातानं तू काळं लावलंस आमच्या हाताला पण तोंडाला तुला शाप मिळाला, पण त्या हातामध्ये वज्रासारखी ताकद येईल. म्हणून मालका सगट आणि स्वतः सगट रथ असा धरला. दैत्यांना हरवलं, इंद्राला विजय मिळाला, दशरथ राजानं विजय प्राप्त करून दिला. मग दशरथानं सांगितलं कैकेयी काय कसा आहे माझा पराक्रम? तुला म्हणत होतो याच्यामुळेच येऊ नको, उतर खाली रथाच्या. म्हणली मालक आधी तुम्ही उतरा, मी नंतर उतरते. कस काय? अहो गाडीतून उतरावं मग बाया माणसाला खाली घ्यावा. दशरथानं उतरल्याबरोबर कैकेयीनं असा हात सोडून दिला, एकदम रथ असा झाला आणि चाक असं लांब लचक पळत गेलो. राजा म्हणला बापरे, आग तुटला होता का? ती म्हणली पहिल्याच बाणाला तुटला होता. एवढा वेळ कस काय जुटून राहिला? मला धरून ठेवला होता म्या. बाप कैकेयी, आजचं युद्ध तर तुझ्यामुळंच जिंकलो, तुम्ही तर म्हणत होते तो काहीच काम नाही, हे असं म्हणतात. आणि मग सज्जनाओ, ब्रह्मडेच्या रूपातला अर्जुनाला तो उत्तर राजा म्हणतो, तुझं काय काम आहे तिथं? नाही नाही, मला यायचं तुमचा पराक्रम बघायचं, मी तुमच्या रथाचा सारथी होणार आहे. आणि जे महाराज रथात बसलं आणि तिकडून हेच युद्ध सैन्य आलं होतं. कोणाचं? पांडवांचं सैन्य आलं होतं सगळं. पांडव प्रतापमध्ये तुम्ही ऐकलं असेल, ह्या सैन्य आलेलं आहे तिकडून. आणि एवढं सैन्य पाहिल्यानंतर त्या उत्तर राजाची बोबडी वळाली. ब्रह्मडे काय रथ मागं घे, काय झालं? एवढ्या लोकांबरोबर मी कसं युद्ध करू? तुम्ही तर म्हणले होते मी एकदा रथावर उभं राहिलो सैन्याला पळती भुई थोडी होईल आणि तुम्ही घाबरायला लागले. ब्रह्मडे माझा लाग नाही, हे तर हस्तिनापूरचे सैनिक आहेत, यांच्याबरोबर मी युद्ध करू शकत नाही. म्हटले क्षत्रियानं पळून जाणं योग्य नसतं. ब्रह्मडे मी तुझ्या पाया पडतो, मी यांच्याबरोबर युद्ध नाही करू शकत. ब्रह्मडा म्हणले आता तू जाऊच शकत नाही, मी उडी हाणायला पळून चाललो. ब्रह्मडेनं आपल्या अंगावरची ओढणी काढली, उत्तर राजाला रथाला बांधलं. देवा आवळून बांधणार रथाला, इथं बस. मुकाट्यानं पाय घेतला, धनुष्य हातामध्ये, आणि ब्रह्मडेनं सगळं सैन्य परत करून लावलं. पहिली वेळ होती का यांच्या बरोबर युद्ध करायची अर्जुनाची? विराट राजाच्या नगरीतच अर्जुनाने यांना हरवलं होतं. याच वेळेला अर्जुनाला युद्ध का नको वाटलं? त्याचं कारण जमिनीचा परिणाम आहे. अर्जुनाच्या मनावर युद्ध न करण्याची भावना पवित्र भूमीमुळे झाली. अहो किती पाप करायची भावना होऊ द्या, पण भूमी जर पवित्र असेल तर पापी माणसाची सुद्धा पापाची भावना नष्ट करायची ताकद भूमीमध्ये आहे. म्हणून तर काही काही भूमीचं महत्व आहे. आळंदीचं भजन करायच्या आधी तुम्ही काय करता? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र म्हणता का? अरे आळंदीचं नाव घेतल्याशिवाय भजनाची जागा सुद्धा पवित्र होत नाही. एवढी ताकद आळंदीच्या भूमीची आहे, एवढी ताकद आळंदीच्या भूमीची. आणि म्हणून पवित्रता, नैमिषारण्य असं पवित्र जागा आहे. आणि त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी सगळ्या जगाच्या जीवाच्या कल्याणाकरता यज्ञ करायले. साधू जे काय करतो ते सगळ्या जगाच्या हिताकरता करतो. साधूच्या प्रत्येक कर्मामध्ये जगाचं हित असतं. जे काही करील साधू जगाच्या हिताचं करतो. महात्म्यांचा यज्ञ चालू आहे. सूत महाराज तिथं आले, सुताला आसन दिलं आणि आसन दिलेल्या सुताला शौनकांनी प्रश्न विचारले 6. पहिला प्रश्न विचारला, सूत महाराज तुमच्यावर गुरुकृपा झालेली, व्यासांनी तुमच्यावर इतकी कृपा केली की तुमच्या जर मनात आलं तर जसं एखाद्याच्या तळ हातावर तुम्ही सहज आवळा ठेवू शकता,
तसं तुम्ही एखाद्याला तळहातावर मुक्ती देऊ शकता. करतळी आवळे तैसा हरी. तुम्ही एखाद्याला परमात्म्याची प्राप्ती करून द्यायची म्हटलं, आणि खरंच जन्मभर परमार्थ करा तुम्ही, पण तुमच्यावर देव कृपा करेल का नाही सांगता येत नाही. पण एखाद्या महात्म्याची सेवा करा, आणि एखादा महात्मा जर तुमच्यावर प्रसन्न झाला आणि तुमच्या जीवनात काहीच भक्ती नाही, भजन नाही, पण महात्मा प्रसन्न झाला आणि त्यानं जर सांगितलं देवा कर बरं ह्या माणसाचा उद्धार, कर बरं याचं कल्याण, धरतील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. पंढरीनाथ तुमचा लाड पुरवतील. एवढी म्हणजे संतांच्या सेवेचं फळ आहे. तुमच्यावर गुरुकृपा आहे. सांगा बरं काय सांगू बाबा? पहिलं हे सांगा, शास्त्र म्हणजे जीवाच्या कल्याणाचं साधन सांगा. दुसरं काय सांगू? शास्त्राचं सार सांगा. तिसरं काय सांगू? देवाचे रूप सांगा किती येतं. चौथं हे सांगा, देवाचे अवतार किती आहेत. पाचवं सांगा, देवक्याम वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षय. वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णाने अवतार कशा करता घेतला. आणि सहावा प्रश्न असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले तर हा जो धर्म आहे तो कोणाला शरण गेला? गृही योगेश्वर कृष्णे ब्रह्मणे धर्मवर्मणि स्वाम काष्ठामधुनोपेतम धर्मकं शरणं गतः. धर्म कोणाला शरण गेला असं म्हटल्याबरोबर सूत महाराजांनी 88,000 शौनकादिक ऋषीला सांगितलं, हे ऋषी हो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो, पण मी आधी माझ्या गुरुला नमस्कार करतो. माझ्या गुरुच्या पाया पडून मग मी तुम्हाला सांगतो. बोले सद्गुरुदेव भगवान की जय. यम प्रव्रजन्तमनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुदेवाला नमस्कार केला, नारायणाला नमस्कार केला, सरस्वती मातेला नमस्कार, व्यास भगवंताला नमस्कार करून सूत महाराज शौनकादिक मुनीनं विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतात. हे साधो, तुम्ही हा जो मला प्रश्न विचारला तो संपूर्ण जगाच्या कल्याणाकरता विचारला. मुनय साधु पुष्टोहम भवद्भिर्लोक मंगलम यत्कृतं कृष्ण संप्रश्नो येनात्मा संप्रसीदती. आता तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला, जीवाचं कल्याण कशानं होईल? सोपं साधन आहे. कोणतं? भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. येणे जाणे हे पा येण्याची एक उन्नती. भक्तिपंथ बहु सोपा नागविले मापा. येणे जाणे हे पा येण्याची एक खंडती. जीवाच्या कल्याणाचं साधन भक्ती आहे. जेवढी हरिभक्ती आपल्याकडून घडल तेवढं आपलं कल्याण होईल. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. सगळे साधन जे आहेत ना परमात्म्याच्या प्राप्तीचे, त्या सगळ्या साधनात मुकुटमणी जर साधन कोणतं असेल तर भक्ती आहे. काय प्रमाण आहे? तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती.
अनेक विश्रांती आरती या हरिभक्ती मुकुट म्हणे. जसं माळ किती जरी सुंदर असल पण गुरुमणी जर नसल माळीला तर माळीला किंमत नाही. तर साधनातला मुकुटमणी जर कोणता असेल तर भक्ती आहे. जेवढी होईल तेवढी भक्ती आपण केली पाहिजे. जीवाच्या कल्याणाचं साधन भक्ती आहे. पण कशी करायची तेवढं समजून घ्या. म्हणजे कशी करायची? भक्ती करणाऱ्यानं देवाची भक्ती निष्काम करायची. कशी? कोणती अपेक्षा न ठेवता करायची. का बरं? काही वेळेला अपेक्षा जितकी केली तितकंच मिळत असते आणि देणाऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं असते. त्याच्यापेक्षा मग अपेक्षा न करता हरिभक्ती करायची. खूप वेळा असं झालंय. लोक आम्हाला विचारतात, महाराज कीर्तनाची पैसे किती द्यावं लागते? माझं तोंडात येतं मग 5,000 सांगावं का नाही यांना. पण पुन्हा येत आहे की मग 5,000 सांगितले त्याला जर 10,000 द्यायचे असतील मग त्याच्यापेक्षा नाही सांगितलेले बरे. मग वेळेवर काय होतं, तो माणूस 1,500 देतो. मग ते जरा चांगलं होतं बघा, जास्तच होतं ना तसं कधी कधी. आणि काही ठिकाणी